तुम्ही विचारतो बोललं पाहिजे का? बोला बरोबर. आपण नेक्सॉन मध्ये आलोय, काहीतरी ध्येय घेऊन आलोय का नाही? शब्द चांगला इंग्लिश सगळ्यांना आवडतं शब्द. काय करतात? टीपी म्हणतात. टीपी माणूस नेक्सॉन मध्ये येऊन काय करतो? बस बरोबर नाही. टाइमपास मध्ये 5-6 हजार रुपये मिळतात का माणसाला? नेटसप आरामशीर मिळतात. नेटसप हे असं क्षेत्र आहे, हे असा बिझनेस आहे इथं टाइमपास म्हणून काम करण्याला पण 5-10 हजार रुपये मिळतात. त्याला वाटतं हेच माझं करिअर झालं. मला टाइमपास मध्ये 10,000 रुपये मिळतात. लोक कष्ट करून 10,000 रुपये कमवत नाही. मला टाइमपास मध्ये किती मिळतात? 10,000. किती चांगले. पण तो माणूस कधी लाखावर पोहोचेल? तो माणूस 8-19 कधी पोहोचेल? तो माणूस करोडपती होईल का कधी? नाही होणार. कारण ध्येय निश्चित नाही. बरोबर. तो फास्ट्रॅग मध्ये आपल्याला जायचं, आपण पुढे जाऊया. फास्ट्रॅग मध्ये जाऊया का? पण पहिलं मी नेटसप मध्ये काय आलोय याचं ध्येय आहे का माझ्या समोर? नसेल तर काय करावं लागेल? फास्ट्रॅग नंतर पहिलं काय? ध्येय. ध्येय काय पाहिजे? काय पाहिजे नेटसप मध्ये तुम्हाला? तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा मला. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही सगळ्यांना बसलेले आहात असेच का? बाकी नाही ना. बोला ना, काय पाहिजे तुम्हाला नेटसप मधून? लर्निंग पाहिजे, अर्निंग पाहिजे, अचिव्हमेंट पाहिजे. काय लर्न केलं पाहिजे? अर्निंग किती झालं पाहिजे? अचिव्हमेंट काय पाहिजे? श्वास चालू आहे तोपर्यंत दर 15 दिवसाला 8 लाख घेतलं, दर 50,000 क्लिअर. म्हणजे आपलं स्वप्न आहे की दर 15 दिवसाला 8,19,250 माझ्या घरामध्ये आले पाहिजे. महिन्याचे 16 लाख माझ्या घरामध्ये आले पाहिजे. म्हणजे दिवसाचे किती आले पाहिजे? 50,000 रुपये. 50,000 झालं राऊंड फिगर. बरोबर ना? 50,000 रुपये दिवसाला. काय म्हणतो मी तुम्हाला? 50,000 दिवसाला. किती लोकांना मिळतात तुमच्या ओळखीमध्ये? ओळखीमध्ये किती लोक आहेत दिवसाला 50,000 रुपये मिळतात? या बिझनेसची गंमत तुम्हाला माहिती काय? हा बिझनेस सिस्टम. हा बिझनेस तुमच्या माझ्यावर नाही झाला. तुम्ही आणि मी मिळून जी टीम लावतो त्या टीम मधून जी सिस्टम लागते त्याच्यावर हा बिझनेस चालतो. आणि हा सिस्टम जेव्हा तुमच्यासाठी काम करायला लागतो ना तेव्हा 16 लाख तुमच्याकडे येतो. म्हणजे मी असं म्हणायला अजिबात म्हणलं नाही पाहिजे की मी खूप भारी आहे म्हणून मला 16 लाख रुपये मिळतात. मी काय केलं? ही सिस्टीम खूप छान लागली म्हणून मला 16 लाख रुपये मिळतात. रोजचे मिळतात 50,000 रुपये मिळतात. आज मी तुमच्याशी बोलणार किती वाजले? 4:45 मी सुरू केलं. कितीला संपवणार? 4:30 संपवणार. किती वेळ बोलणार तुमच्याशी? किती पैसे मिळाले? 45 मिनिटाचे. 45 मिनिटं तुमच्याशी बोलणार. किती पैसे मिळणार? दुसऱ्या गावाला जाणार. तिथं काय करणार? तिथे 45 मिनिटच बोलणार ना. आता बरं 1 तास. 1 तास बोलायचे किती पैसे मिळाले? परवा अजून पलीकडच्या गावात जाईल. परत बोलणार 1 तास. किती पैसे मिळाले? त्यानंतर घरी जाणार. आता बायको ओरडणार 5 दिवस गेला बाहेर, मला कुठेतरी फिरायला घेऊन जा. बरोबर. बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला गेलो, मॉल मध्ये गेलो, शॉपिंग करायला गेलो. आता किती पैसे मिळाले? बायकोला फिरायला घेऊन जायचे 50,000 रुपये मिळतात. बरोबर ना? बायको करून करून किती रुपयाची शॉपिंग करेल? 50,000. तरी पण आपण प्रॉफिट मध्ये. नो प्रॉफिट नो लॉस. एकही रुपया एक्स्ट्रा गेला का खिशातून? जेवढे दिवसाचे आले तेवढे दिवसाचे गेले. प्रॉब्लेम काय? कोण काम करतंय? कोण काम करते? सिस्टम काम करते. मी कुठे आहे? ऑफमध्ये. काम कोण करते? पैसे कोण देते? का म्हणून तुम्हाला जाते का असे पैसे? चालतील पैसे? असे पैसे मिळाले तर चालतील? चालतील ना? काय करायला गेले त्यासाठी? ध्येय निश्चित करावं लागेल पहिलं.
8/19/250 जेवढे साहेब मिळाले मला शेवटच्या श्वासापर्यंत मिळाले पाहिजे. मान्य आहे. सुरुवात कधीपासून करेल? शेवटचा आता एक श्वास आधी कधी महत्वाचं आहे ना. पहिल्यांदा कधी मिळणार हे महत्वाचं आहे. नंतर सिस्टीम मिळत राहील तुम्हाला ते काही सिस्टम. पण मग ते हा डायलॉग घालवा बोले याच्यावर टाळ्या मारणार का तुम्ही? पण पहिल्यांदा कधी मिळणार तुम्हाला हे ठरलं पाहिजे ना. मग ते शेवटच्या श्वासापर्यंत मिळतील का? सिस्टम नीट लावली असेल तर 100% मिळतील. पण कधी मिळाले म्हणजे पहिल्यांदा हे ठरवलं. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये घरामध्ये दर महिन्याला 16 लाख रुपये आले पाहिजे. हा टाइम फ्रेम तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या घरामध्ये येणार. ठरवायचे तुम्हीच याची वाट बघत. जर तुम्हीच याची वाट बघत होतो मला आता कसं जोरात काम करतो असं आहे. आता तुम्ही आले ना, आता मला उद्यापासून माझं ठरलं असं नसतं. मी सांगायचं काम करणार आहे. किती लोक करतील मला माहित नाही, पण जे करतील त्यांचं चांगलं होणार आहे का? आता एवढं सांगूनही दिनेश हे चालत करायचे काय प्रॉब्लेम आहे? सगळं असूनही काही लोक करत का नाही करत? काय वाटतं? इच्छाशक्ती नसते. इच्छाशक्ती नसते. चला तुम्हाला एक गोष्ट सांग. एक शब्द सांगतो मराठीमध्ये, त्याला म्हणतात समाधान. काय म्हणतात? समाधान. आपल्यातले खूप लोक काय का समाधानी आहेत. समाधान कशामध्ये? मला नेक्स्ट मधून 10,000 रुपये मिळतात मी काय? मला 5,000 रुपये मिळतात मी काय? माझं सगळं छान चाललंय मी काय? आणि असे समाधानी जितकी लोक आहेत ते म्हणतात हे करायची गरज नाही. 8,19,250 जर मला नाही मिळाले माझं काय पण बिघडत? माझं काही बिघडत तर ते लोक आले कशाला? टाइमपास करायचं. हे कशाला आले नेटवर्क मध्ये? टाइमपास करायचं. आता तुमच्यातली जी लोक आहेत त्यांना टाइमपास करायचा नाही, त्यांना खरंच 16 लाख रुपये कमवायचे, त्यांनी या गोष्टीपासून लाभ घेतला. याला काय म्हणतात? सॅटिस्फॅक्शन, समाधान. आता याच्यात एक तुम्हाला बहिणी दिसते ना काचेची, याच्यात उंदीर बद्दल दिसतं. आपल्याला खूप लोकांची परिस्थिती उंदरासारखी होती. कशी होती तुम्हाला सांग. त्या उंदराला नाही का एका पिंजऱ्यामध्ये पकडलेला. आता पिंजऱ्यात पकडतात त्याला, पिंजऱ्यातून बाहेर काढतात आणि त्याला एका बरणीवर ढकलत त्याच्यात साखर भरून ठेवलेली आहे. काय बरणी आहे? साखर. आता त्या बरणीवर त्याला मोकळा ठेवला का? त्याच्यात 2 पर्याय असतात. एक तर त्याला सोडला कोणतरी ना पिंजऱ्यातून, तो पळून जाऊ शकतो. दुसरा माहिती तो त्याच्यातली साखर खाऊ शकतो. आता उंदराला काय वाटतं? समाधान. समाधान कसलं? आईची साखर मिळाली ना. साखर कशी मिळाली? आईची साखर मिळाली. आता हा काय करतो? खायला सुरुवात करतो. 1 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 वर्षानंतर, 1 महिन्यानंतर काय होतं? साखर संपणार आहे. आणि मग त्याला कळतं तो पिंजरा चांगला होता, त्याच्यात मला पकडलं होता, हा त्याच्यापेक्षा डेंजर पिंजरा आहे, कारण त्याच्यातून बाहेर करतात. आपल्याकडे खूप जण आहेत ना असे या समाधानामध्ये अडकलेले. माझी शेती आहे, माझी जनावरं आहेत, मला चांगलं उत्पन्न मिळतंय, बरोबर नेटचं 5,000 रुपये पेमेंट येत आहे, आणि या समाधानामध्ये जर तुम्ही अडकून बसलात तर तुमची परिस्थिती काही दिवसानंतर तुम्ही याच्यातच अडकणार, याच्यातून बाहेर पडता येणार. त्यामुळे एक गोष्ट, जर आपल्याला काहीतरी ध्येय निश्चित करायचं असेल तर सगळ्यात पहिलं कुठल्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे ते म्हणजे समाधान. दुसरी गोष्ट असं माहिती आहे असं अंडी घालता माहिती तुम्हाला? कुठे अंडी घालतो? समुद्राच्या किनाऱ्यावर. समुद्रात कधी जंगलात कासवाला जेव्हा अंडी घालायची असतात ना तेव्हा अशी हजारो कासव तुम्हाला दिसतात, ते समुद्राच्या किनारी येतात, अंडी देतात आणि परत कुठे जातात? समुद्रात. त्यांचं मुलांचं काय होतं? अंड्यातून बाहेर आलं, अंड्यातून बाहेर आलं पिल्लू कासवाचं, त्यांचं काय होतं? असं यांच्यामध्ये परत कसं काय जातं?
अंडी दिली, पिल्लू असतो आहे. आता हे परत आईकडे कसं जाणार, समुद्रात कसं जाणार? तर या कासवांना एक दैवी देणगी असते पिल्लांना. हे जेव्हा अंड्यातून बाहेर येतात तेव्हा हे चंद्राच्या प्रकाशाला फॉलो करतात. चंद्राचा प्रकाश त्यांना पुढे घेऊन जातो, समुद्राकडे घेऊन जातो, म्हणजे पाण्याकडे घेऊन जातो. आणि ही सगळी अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं त्या चंद्राच्या प्रकाशाकडे उडत 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 जातात आणि कुठे जातात? पाण्यामध्ये जातात, समुद्रामध्ये. बरोबर आहे? म्हणजे काय असतं, त्यांचा फोकस काय असतो? कुठं जायचं असतं आणि कोणाला फॉलो करायचं असतं? चंद्राच्या प्रकाशाला फॉलो करायचं. पण सध्या गडबड काय माहिती तुम्हाला? सध्या या समुद्राच्या किनारी असे मोठे मोठे हॉटेल्स तयार झाले आहेत. बीच रिसोर्ट म्हणतात. या बीच रिसोर्टचे मोठे मोठे लाईट असतात, पांढरे पांढरे, जे दिसताना चंद्रासारखे दिसतात. बरोबर ना? मोठे मोठे लाईट असतात, दिसताना कसे दिसतात? त्यामुळे हे पिल्लं जे आहेत ना, पिल्लांचं कन्फ्युजन झालं, त्यांचा फोकस क्लिअर राहतो. त्यांना वाटतं हे चंद्र का हा चंद्र? जागा कुठे पाहिजे यांनी? चालले कुठे? आर्टिफिशियल पेट किंवा डुप्लिकेट पेट. फोकस आला, फोकस हल्ल्यावर माणूस कुठल्या दिशेला गेला? या डायरेक्शनला जायला पाहिजे त्याच्या विरुद्ध दिशेला मारायला लागतो. ही पिल्लं कधीही पाण्यापर्यंत पोहोचत. आपल्याकडे किती लोकांचा असं होतो? आपल्याकडे किती लोकांचा असं होतो? कारण एक तर समाधान, दुसरं म्हणजे आपला फोकस जो आहे आपण कुठे ठेवायचा हे आपल्याला कळत. जर 8 एकोणीस कमवायचे असतील तर फोकस कुठे पाहिजे? चंद्राच्या प्रकाशाकडे पाहिजे. तुमचा चंद्राचा प्रकाश कोण? तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमचे नेटवर्क आहे, नेटवर्क मध्ये तुमच्याबरोबर काम करणार तुमचं ऍक्टिव्ह अपलाईन आहे. ऍक्टिव्ह अपलाईन हे नाव काय वापरते? मी अपलाईन कधीच म्हणत नाही, कारण अपलाईन याच्यावर माझा भरोसा. मला कोण पाहिजे? ऍक्टिव्ह अपलाईन. ऍक्टिव्ह अपलाईन कोण? जो आता माझ्याबरोबर काम करतोय तो माझा ऍक्टिव्ह अपलाईन असतो. मला ज्यांनी जॉईन केलं तो माझा अपलाईन कधीही होऊ शकत नाही. हा जो ऍक्टिव्ह असेल तर नक्की त्याला तुम्ही अपलाईन ऍक्टिव्ह अपलाईन म्हणू शकता. बरोबर? कोणाला फॉलो केलं पाहिजे? ऍक्टिव्ह अपलाईन जर तुम्ही फॉलो करता तर तुम्ही बरोबर तो अपलाईन त्याचा प्रकाश तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? 8 पर्यंत घेऊन जाणार. म्हणजे फोकस हलता कामा आणि कोणाला फॉलो करायचं हे माहिती असणं खूप गरजेचं. तिसरी गोष्ट, हे सगळं मी सांगते तुम्हाला, ध्येय निश्चित माणूस का करत नाही ते विषय सांगतो. या गोष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमचं ध्येय निश्चित होणार नाही. तिसरा असतो त्याला म्हणतात माइंडसेट. माइंडसेट काय? माइंडसेट माइंडसेट पाहिजे ना? कसा आहे आपला माइंडसेट? माइंडसेट कसा आहे? चला गोष्टी 2-3 प्रश्न विचारतो. लहानपणी आपण सगळे बऱ्यापैकी मिडल क्लास फॅमिली होतो. आपल्यापैकी असं राजे राजवाड्यांपैकी जन्मला राजा राजवाड्यांच्या घराण्यामध्ये जन्माला असं कोण नाही. नॉर्मल लोक कोण आहेत? मिडल क्लास. बरोबर? आता मिडल क्लास घरचं वातावरण कसं असतं लहानपणीपासून? मी पण मिडल क्लास होतो म्हणायला असतं. कसं वातावरण असतं? चांगलं शिकायचं, नोकरी करायची. घरी गेली की प्रत्येकाच्या घरी एकच असतं, चांगलं शिकायचं आणि नोकरी करायची. बरोबर? शाळेमध्ये गेल्यावर काय असतं? चांगला अभ्यास कर, चांगले मार्क पडतील, चांगले मार्क पडल्यावर चांगली नोकरी लागेल. लहानपणीपासून डोक्यात काय टाकले आपण? माइंडसेट. कसा माइंडसेट आपला? माइंडसेट कसा आपला? नोकरदार. माइंडसेट कसा आपला? मानसिकता कशी आपली? नोकरदार. बरोबर? मग ज्या ज्या ठिकाणी जे शिकवण तुम्हाला मिळाली लहानपणीपासून त्याच्यातून जर एक नोकर तयार होतो, मालक तयार होतो. आपण जे शिकवलं कोण तयार होत? नोकरदार तयार होत आहे, मालक तयार होईल. आपली माइंडसेट कसा आहे? आपली मानसिकता कशी आहे? आणि नेटवर्क काय सांगतो तुम्हाला? मालक पण लहानपणीपासून काय शिकवलंय? लहानपणीपासून काय शिकवलं आपल्याला? नोकर बना. नेटवर्क काय सांगतंय? आता ते मालक बना. आता किती विरुद्ध व्हायचं? बरोबर की नाही? मग द्वंद्व चालतं की नाही? मला कुस्ती खेळतं की नाही? तुमच्याच विचारांशी काय खेळतात?
कारण तुमच्या डोक्यामध्ये लहानपणीपासून कोणीतरी काहीतरी टाकलं नाही. त्याला थॉट प्रोसेस असं म्हणलं. तुमची थॉट प्रोसेस कोण ठरवतं? तुमची थॉट प्रोसेस कोण ठरवतं? तुमचा परिवार, तुमचा आजूबाजूचा समाज, तुमचे मित्र परिवार, तुमचे नातेवाईक यांनी लहानपणीपासून काय केलेलं आहे? तुमचा माइंडसेट घडवायचा काम आहे. तुमचं माइंडसेट घडवलं त्यांनी कसं घडवलं? तुम्ही गोष्टी गायला सांगतो मला आठवलं तुम्हाला अर्धा सांगतो आता तुम्ही म्हणायचं आता घेत असेल तुम्हाला गोष्ट सोपं असतं कारण कोणी शिकवलं तुम्हाला? आई वडिलांनी शिकवलं बरोबर बघा पाय अंतरून बघून कोणी शिकवलं? अंतरून बघून कोणी शिकवलं? पैसे जपून वापरा पैसे झाडाला कोणी शिकवलं? हे सगळं शिकवण्यामागे कारण काय? सगळं शिकवण्यामुळे तुमचं काय काय झालं माहिती? माइंडसेट काय सांगतो? बोलणं सोपं करणं कोणतरी जे एक्झामिनेशन म्हणतात मी आज एक बोलणार तिथं माणूस काय म्हणतो बोलणं सोपं आहे ना. त्याच्या डोक्यात काय? बोलणं करणं कठीण बरोबर आहे. आपली तेवढी अंतरून बघून एवढी मोठी स्वप्न बघायची कोणी शिकवलं तुम्हाला? कोणी शिकवलं? बरोबर. तुमचं माइंडसेट कसं झालंय आणि त्यानंतर आपण बरोबर त्याच्या अपोजिट विरुद्ध सगळं तुम्हाला सांगायला सुरुवात करू. मोठी स्वप्न बघा, मोठे विचार ठेवा बरोबर ना? काय सांगतो आपण? मोठे विचार ठेवा, मोठी स्वप्न बघा, मोठं काहीतरी अचिव्हमेंट करा. हे तुमच्या डोक्यात पहिल्यापासून जे आहे ना त्याच्या बरोबर काय विरुद्ध. माणूस यशस्वी का होत नाही? ही कारण असतात. समाधान असतो, फोकस क्लिअर असतो आणि एक माइंडसेट असतो ना आपला लहानपणीपासूनचा तो आपण बदलू शकत नाही. तुमच्या हातात कोणी पण इतर काय पण खायला घालू शकतो. आपल्या मेंदूला कुणी पण काही पण खायला घालू शकतं. पोटाचा अजून एक गुण असा आहे की ते जे खाल्लं ते पचवतं. मेंदूचा दुर्गुण असा आहे की जे त्याला खायला घालतं ते सगळं त्याच्यात शिल्लक राहतं. म्हणून लहानपणी कोणीतरी तुम्हाला सांगितलं अंथरूण बघून पाय पसरायला पाहिजे ते अजूनही तुमच्या शिल्लक आहे. पैसा झाडायला लागत नाही हे अजूनही तुमच्या डोक्यामध्ये शिल्लक आहे. बोलणं सोपं असतं करणं कठीण असतं अजूनही तुमच्या डोक्यामध्ये शिल्लक आहे. मला सांगा हे सगळं डोक्यामध्ये घेऊन तुम्ही मोठे बिझनेस बनवू शकता. तुम्ही मालक बनवू शकता. काय करावं लागेल? ही मानसिकता जोपर्यंत तुमची बदलणार नाही तोपर्यंत मी किती जरी म्हणून सांगितलं ध्येय ठरवा तुमच्यातले लोक काही ठरवणार नाही कारण त्यांची मानसिकता ते बदलू शकणार. पण सगळ्यात मोठं काम काय करायला लागेल? मानसिकता बदलावी लागेल. आपली मानसिकता बदलली तर या सगळ्या गोष्टी बदल. मनस्थिती बदलल्याशिवाय परिस्थिती बदलत नाही. कोणतरी सांगून गेलं ना आपण परिस्थिती जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलू शकत नाही. कोणतरी सांगून गेले. आपण किती वेळा ऐकलंय? आपण आधी त्याच परिस्थितीमध्ये असेल तर सोपी गोष्ट आहे की आपली मनस्थिती पण अजूनही बदललेली नाही. समजते मी काय म्हणतो? राहते कारण मी खायला घालतो तुम्हाला म्हणजे कारण काहीतरी दुसरं गेल्याशिवाय ते थोडं कमी होणार नाही ना. आधी कोणतरी काहीतरी खायला घालायला लागेल जेणेकरून माझी ही जी काही प्रोसेस आहे थॉट प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ही काहीतरी ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. काहीतरी त्या अँगलनी काम करायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून मी बिझनेसमॅनच्या ऍटिट्यूड मध्ये त्या टाईपच्या थिंकिंग मध्ये गेलो पाहिजे आणि मग याचे डोकं किती 95 डोकं लावावं लागलं. क्लिअर? जर ते त्याचं डोकं लावायचं आहे त्यात जर आपण आपली हुशारी करून तर काय होतं? कोणतरी सिस्टम सांगतोय तर आपण काय करतोय? तर काय होणार आहे? कॉकटेल समजेल अशा भाषेत बोलायला लागतं. काय होणार आहे? कॉकटेल होणार. कॉकटेल कसं असतं? बरोबर हे कॉकटेल व्हायचं नाही.
कॉकटेल केलं तर यश हे मिळणार नाही. थॉट प्रोसेस कळली? बघा आम्ही लहानपणी आहे ना पिक्चर बघायला जायचो. काही पिक्चरला मुलांना सोडायचे नाही कारण ते भूताचे पिक्चर असतात. लहानपणी असतात भूताचे पिक्चर थिएटर लागायचे आणि बाहेर एक नोटीस लिहिली असते कुमुकुवत हृदयावाल्यांनी इथं आतमध्ये जाऊ नये. माहिती तुम्हाला? आई बघितलं तुम्ही कधी? कुमुकुवत हृदय ज्याचं आहे त्यांनी हा पिक्चर बघायला जाऊ कारण गेलं तर काय होईल अटॅक घेऊन जायचं ठीक आहे. तर तसं आपण पण एक माहिती तुम्हाला दिली पाहिजे प्रत्येकाने सांगितलं पाहिजे की कुमुकुवत हृदयवाल्यांनी इथं बसूच नाही करत बसवलं पाहिजे कारण हे त्याचं कामच नाही. कारण मोठा विचार तोच करू शकतो ज्याचं हे एकदम मजबूत. हे मजबूत नसेल तुम्ही मोठा विचार करू शकणार. हे कसं पाहिजे जिगर करून जिगर कसं पाहिजे मजबूतच पाहिजे ना. कुंकुवत हृदयाला काम छोटीशी गोष्ट झाली वातावरण झालं खूप हेवी झालं वाटायला शाळेत वेळ बसल्यासारखं वाटत नाही. थोडंसं वातावरण बदलून मोठा विचार करणं काय गरजेचं आहे आणि हे चांगलं ठेवणं काय गरजेचं. एक माणूस असतो गावामध्ये त्याला लॉटरी खेळायचा नाद असतो. रोज लॉटरी खेळत असतो लॉटरी खेळत असतो आणि त्याला कधी लॉटरी लागत नाही. लागली ते 10, 15, 50, 100 रुपयाची लागत असते तेव्हा कधी लॉटरी लागत. एकदा त्याला लॉटरी लागते. किती रुपयाची लागते? 10 करोड रुपयाची लॉटरी. बघा आजपर्यंत कधी लॉटरी लागली नाही. सर्व वर्ष लॉटरी घेणाऱ्या माणसाला लॉटरी किती रुपयाची लागते? 10 करोड रुपयाची लॉटरी लागते. आता त्याचा मित्र असतो त्याला पहिली बातमी कळते तो पळत पळत जात असतो. त्याला मध्ये गावातला डॉक्टर आढळतो. तो म्हणतो अरे इतक्या घाईघाईत कुठे चालला थांब. तो म्हणतो अरे आपल्या दोस्ताला लॉटरी लागली त्याची बातमी द्यायला चाललोय. तो त्याला म्हणतो अरे एकदम तर त्याला तू एवढी मोठी बातमी दिली झटका बिटका येईल वाईट विचार निघून जाईल. त्याला असं सांगून चालणार नाही त्याला हळूहळू सांगायला म्हणजे कुंकुवत तुझं असं ना त्याला असं पटकन सांगून चालणार नाही. झटका नसेल त्याला अटॅक येत जाईल तसं आपण त्याला हळूहळू सांगतो. कसं सांगायचं डॉक्टर म्हणतो मी तुझ्याबरोबर येतो. आता त्याचा दोस्त आणि डॉक्टर दोन जण कुठं जातात त्याला लॉटरी लागली तिथे घरामध्ये जातात. आता त्याला बोले म्हणतात तू किती दिवस झाले लॉटरी खेळतो काय झालं तुझ्या अपेक्षा काय वगैरे सगळे विचारून जातात. मग डॉक्टर त्याला प्रश्न त्याला विरोध करतो तुला जर 1 करोडची लॉटरी लागली तर काय करतो? डॉक्टर काय विचारतो तुला 1 करोडची लॉटरी लागली तर तू काय करशील? तो म्हणतो मी शेती घेईल आई ती शेती चांगली करेल एक छान मर्सिडीज घेईल एक मोठं घर बांधेल याच्यात माझे 1 करोड संपून जाते. बरोबर डॉक्टर म्हणतो चला अच्छा आता जर तुला 5 करोडची लॉटरी लागली तर काय होईल? खरं तर 5 करोडची गरज नाही पण जर मिळाले तुम्ही अजून 2-4 गाड्या चांगल्या घेईल अजून मोठं घर बांधेल अजून शेती घेईल वेगवेगळ्या बायकोला सोनं घेईल असं करेल फॉरेनला करेल हो ठीक आहे. आता डॉक्टर म्हणतो तुला जर 10 करोडची लॉटरी लागली तर काय होईल? तो म्हणतो मला खरंच एवढ्या पैशाची गरज नाही मी 5 करोड रुपये मला ठेवेल आणि ज्यांनी मला ही बातमी दिली त्याला 5 करोड देऊन टाकेल. पुढे डॉक्टरला आहे की पण डॉक्टर म्हणतो असं होतं पाहिजे आपल्यावर असं आपल्या वक्ती व्हायला पाहिजे नाही व्हायला बरोबर. त्यामुळे हे कसं ठेवावं लागेल कुठतरी सांगते तुला 8 लाख 19 हजार रुपये मिळते इथपर्यंत ठीक आहे पण ते मिळतील आम्हाला खूप प्रश्न विचारतात. आम्ही लोकांना म्हणतो ना स्वप्न बघा ध्येय निश्चित करा. लोकांच्या मनामध्ये शंका काय माहिती कसे मिळतील ते मागे नाही मिळाले तर करू काय मिळते तर करू काय करू काय याचा प्रश्न उत्तर मिळत नाही म्हणून स्वप्नच बघत नाही म्हणजे ध्येय निश्चित करताय का तर मिळाल्यावर करायचं काय एवढं पाहिजे. आपण त्यातले नाही आपण त्यातले आपलं हे कसं आहे तुम्ही सगळं म्हणा आम्ही आहे जय हरी विठ्ठल. ऑगस्ट मध्ये सांगू एंडिंगला पण नाही ऑगस्ट मध्ये बरोबर. आता आपल्याला काय करायचंय सुपर बिगनर कधी होतो माणूस 20,000 बरोबर ना. आता 20,000 ठेवण्यामागे कारण काय काही कंपनी काय चाललंय बरोबर ना आणि कंपनी कुठला उद्देश ठेवून काय काय लॉन्च करते ना हे तुम्हाला माहिती असं करायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये फोनवर जाऊन हे कंपनीने का केलं हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या सिस्टीम वापरू शकणार. कंपनी काय म्हणते तुम्हाला या फास्टट्रॅक मध्ये
आम्ही तुम्हाला 9 जनरेशनचं कमिशन देणार. बरोबर? किती जनरेशन? तुमच्यापैकी एका तरी प्रश्न पडला का माझे 9 जनरेशन आहेत का नाही म्हणत? आपण नुसतं थोड्या बाबू फास्ट ट्रॅक करायचोय, फास्ट ट्रॅक करायचोय, फास्ट ट्रॅक केलं काय होणार? फास्ट ट्रॅक केलं काय होणार आहे? फास्ट ट्रॅक मध्ये जायचं बेनिफिट काय आहे? आहे का तुमच्याकडे 9 जनरेशन? नाही. मग काय उद्या वाजवलं फास्ट ट्रॅक मध्ये काय करायचं? नमस्ते. जोपर्यंत ती सिस्टीम तुम्ही समजून घेणार नाही, त्या सिस्टीम मध्ये कंपनी दिलेले फायदे तुम्हाला मिळतील का? नाही मिळणार ना. मग कंपनी काय सांगते तुम्हाला? फास्ट ट्रॅक ज्याला करायचं आहे ना, त्यांनी 20-20 वाले 3 बंगले करून नाही जाणार. त्यांनी काय करावं लागेल? त्यांनी 2 माणसं शोधायला लागतील त्याच्या खाली, ज्यांना त्याला काय करायचंय? सुपर बिगिनर करायचंय. म्हणजे 20-20 वाला एक केला 40,000 झाले. त्याच्यावरती एक जर चांगला पकडायचा त्याच्या आतल्या बाजूला 20,000 करून घ्यायचे, 60,000 झाले. 60,000 झाले, पण त्याच्याबरोबर काय झालं? तुमच्या खाली 2 लोकांचं सुपर बिगिनर ऍक्टिव्ह झालं. आता हे सुपर बिगिनर 20,000 रुपये कसे करणार? तो पण दुर्बीण लावणार का एकच 20,000 वाला? त्याला काय सांगतो आपण? 5-6 हजार 4-5 लॉग इन करा ना तुम्ही. म्हणजे काय होईल? त्याचे 5 डायरेक्ट सेल झाले. म्हणजे त्याच्या पहिल्या जनरेशन मध्ये किती लोक आले? 5 लोक आले. बरोबर ना? आता एक टीम मध्ये 5 लोक केले, दुसऱ्या टीम मध्ये 5 लोक केले, 10 लोक आले का त्याच्यात? ही 10 लोक कोण झाले? त्याची पहिली जनरेशन झाली. बघा, म्हणजे आपण त्याचा पाया करून घ्यायचं काम करतो. आपण काय करतोय? त्याचा पाया मजबूत करायचं काम करतोय. सुपर बिगिनर करतोय, त्याला 2% बोनस देतोय, 3% पेआउट देतोय. हे का देतोय? कारण त्यांनी 10 लोकांना लॉग इन करावं, जॉईन करावं, जेणेकरून त्याची पहिली जनरेशन स्ट्रॉंग व्हावी. हा त्याचा मागचा होतो. आणि हे जेव्हा 10 लोक तो करेल, त्याची पहिली जनरेशन असेल, तुमची दुसरी असेल ना, तर तुमच्या दुसऱ्या जनरेशनला 10 लोक झाले. आता ते लोक जेव्हा पुढे काम करतील, तुमची तिसरी जनरेशन चालू होईल, तुमची चौथी चालू होईल. अशी जनरेशन जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग करणार नाही, तुझ्या कंपनी 9 नाही 18 जनरेशनचे तरी पैसे मिळेल. तुमच्याकडे नसेल तुम्हाला कुठून मिळेल? तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कुठून मिळेल? पहिलं काय करणे गरजेचं आहे? तुम्ही एक कागद घ्या मोठा, ड्रॉइंग पेपर मिळतो, ड्रॉइंगची शीट मिळते, त्याच्यावर तुमचं स्ट्रक्चर काढा सगळं. आणि तुम्ही ठरवा माझे डायरेक्ट सेल किती आहे? तुमची पहिली जनरेशन. त्याचे डायरेक्ट सेल किती आहे? तुमची दुसरी जनरेशन. त्यांचे डायरेक्ट सेल किती आहे? तुमची तिसरी जनरेशन. कमीत कमी 4-5 लेवलचे काढा. 4-5 लेवलचे बघा किती खाली जातात. तेवढं खाली जाऊन बघा, तुम्हाला कळेल माझी जनरेशन किती स्ट्रॉंग. बरोबर? समजते? कारण याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो मी. नेटसॉप मध्ये त्याला 8,19,250 पाहिजे, त्याला 1,40,00,000 रुपयाचा बिझनेस करायचा. किती? त्याच्यावर किती रुपये करायला लागतो? 1,40,00,000 रुपये. पण जर तो फास्ट ट्रॅक मध्ये आला, जर त्यांनी फास्ट ट्रॅकचं बूस्टर घेतलं, तर त्याला किती रुपयाचा बिझनेस करायला लागतो? 35 एकदमच आयडियल होतं. एवढं आयडियल आपण जाऊ नये. 40 ते 42 लाखामध्ये त्या माणसाला 8,21,250 मिळू शकते. किती कमी आलो? 28-30 लाख रुपये कमी आले. 28-30 लाखाचा बिझनेस कोण कमी करतोय? तुमचा सिस्टम करते. सिस्टम काय सांगते? सिस्टम काय सांगते? फास्ट ट्रॅक मध्ये आले पाहिजे, तुमची जनरेशन तुम्ही स्ट्रॉंग केली पाहिजे, तुम्ही बूस्टरचा 1% बेनिफिट घेतला पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही घेणार, तेव्हा तुम्हाला 40-42 लाखात 38 लाखामध्ये कॅप ही गॅरंटेड लागू शकते. आपण का दिलंय फास्ट ट्रॅक? आपला काय कळालं तुम्हाला? नुसतं 60,000 करून त्याच्यात घेऊन काय नाही होणार. तुम्ही या, पण तुमच्याबरोबर जर तुम्ही लोकांना घेऊन नाही आला, तुमच्याबरोबर तुम्ही सुपर ट्रॅक मध्ये लोक नाही आले, तर तुम्ही परत ऑगस्ट मध्ये करून जाणार 60,000. पण ऑगस्ट मध्ये काहीतरी करून परत दुर्बीण लावली, 2-4 लोक पकडले. सप्टेंबर मध्ये काय? ऑक्टोबर मध्ये काय? नोव्हेंबर मध्ये काय? पण ते तर नको व्हायला पाहिजे असेल. आतापासून कोणाला बरोबर घ्यायला लागेल? आपल्या टीमला बरोबर घेऊन त्यांची पण अचिव्हमेंट करून, मग जर तुमची अचिव्हमेंट झाली तर तुमची खरी अचिव्हमेंट होणार आणि ती लॉंग टर्म टिकणार. बरोबर? कारण बिझनेस कोणाचा आहे? बिझनेस कोणाचा आहे? टीमचा बिझनेस आहे. बरोबर ना? ज्याची टीम मोठी त्याला पैसे मोठे मिळणार. सिस्टम काय चालते? ज्याची टीम मोठी म्हणजे नुसते आकडे नाही पाहिजे. ऍक्टिव्ह लोकांची टीम ज्याची चांगली. ऍक्टिव्हचा अर्थ काय? त्याच्याकडे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह लोकांची पोस्ट तयार होते, तो माणूस लवकर, म्हणजे त्याच्या तोंडाला पण रक्त लागणार,
तुझा रक्त लागलं माहिती असतं काय? आपण तो वाघाच्या तोंडाला रक्त लागलं आता काय? आता तो काय सोडत नाही. बरोबर की नाही? तर तुमच्या दोन सुपर फिंगरच्या तोंडाला रक्त लावायचं काम कोणाचं आहे? आहे तुमचं. आता त्याला जायचं तोंडाला रक्त लागलं तो थांबेल ना ऑगस्ट मध्ये? तो काय म्हणणार याच्या पुढचं काय आता सांग? त्याला आपण ऑगस्ट मध्ये काय सांगणार आहे? सुपर अचीवर. बरोबर ना? आता सुपर विनर हो, जो सुपर विनर होणार त्याला ऑगस्ट मध्ये आपण काय सांगणार? सुपर अचीवर. तो करणार का नाही करणार? करणार. जर तुम्ही त्याला करिअर ओरिएंटेड सांगितलं तर करणार. जर तुम्ही उगाच त्याला चावी मारून त्याच्याकडे तुम्ही जर काढले तर तो करणार. आता करेल पुढच्या करेल का? नाही. त्यामुळे प्रत्येकाला काय सांगायला पाहिजे? प्रत्येकाला काय सांगितलं पाहिजे? त्याला एक लॉंग टर्म गोल देणं गरजेचं आहे प्रत्येकाला. भले तो सुपर विनर आहे 20,000 करणार आहे, पण तुम्ही त्याला हे सांगितलं पाहिजे आता 20,000 करून तुझे सुपर विनर होणार. ऑगस्ट मध्ये तू सुपर अचीवर मध्ये येणार. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिन्यामध्ये तुझा पाया भक्कम करून घेणार. सुपर अचीवरच्या माध्यमातून तुझी एवढी चांगली टीम तयार करून देणार की येणाऱ्या जानेवारी मध्ये तू आणि तुझी टीमला घेऊन फास्ट ट्रॅकला जायची जबाबदारी माझी. हा कॉन्फिडन्स तुम्ही त्याला देणं गरजेचं. कॉन्फिडन्स तुम्ही त्याला दिला तर त्याचं ध्येय सेट होणार, त्याचा गोल सेट होणार. मग त्याला असं नाही वाटणार की जर झाले म्हणजे माझं काम झालं. तर म्हटलं माझी एक पायरी झाली, आता पुढची पायरी सांगा. बरोबर ना? अशा पायऱ्या तुम्ही त्याला देत राहिले वेळोवेळी. अशी माणसं तुमच्याबरोबर तुम्ही कामात ठेवली तर तुम्ही पण वरती जाणार आहे, तुमच्या माणसं पण तुमच्याबरोबर वरती येईल. हे गोल कसं ठेवायला पाहिजे? लॉंग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म. तर लॉंग टर्म गोल म्हणजे काय? मला करोडपती व्हायचंय, मला 8-19 पाहिजे. कधी? हे महत्वाचं. कोणाला 2 वर्ष, कोणाला 1 वर्ष, कोणाला 6 महिने, कोणाला 3 वर्ष, जे काय असेल तुम्ही ठरवायचं. तुम्ही लिहायचं तुमच्या डायरीवर लिहायचं. मग याचं मिड टर्म. मिड टर्म म्हणजे काय? साधारण पुढच्या जानेवारीमध्ये मी कुठं असलो पाहिजे, येणाऱ्या जानेवारीमध्ये मी कुठं असलो पाहिजे, माझी टीम कुठं असली पाहिजे हे निश्चित करणं गरजेचं आहे. आणि मग शॉर्ट टर्म वर यायचं म्हणजे मला आता या जुलैमध्ये काय करणं गरजेचं आहे. समजलं? एक गोल लॉंग टर्म, एक मिड टर्म म्हणजे येणाऱ्या जानेवारीचं, आणि एक शॉर्ट टर्म म्हणजे आता मी फास्ट ट्रॅक मध्ये आलो पाहिजे. माझ्या खाली किती लोक सुपर विनर मध्ये आले पाहिजे हे सगळं तुमचं गोल सेटिंग होणं गरजेचं आहे. आणि हे आत्ताच होणं गरजेचं आहे. आता सिस्टीम काय काम करते मी तुम्हाला सांगतो. 30 वर्षापूर्वी मी हा बिझनेस चालू केला. किती? 20 वर्षापूर्वी. मला या बिझनेस मध्ये एबीसीडी पण येतो. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, हे मार्केटिंग. बरोबर? आपल्या लांबपर्यंत काही संबंध नाही, पण बिझनेस कळाला, सिस्टीम समजली, याच्यात चांगले पैसे मिळू शकतात, टीम चांगली लावली पाहिजे. मी सुरू केलं. 2 लोकांना घेऊन सुरू केलं. बरोबर ना? या बिझनेस मध्ये सुरू करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला अडथळे भरपूर येतात. सुरुवातीला खूप लोक तुमचं हसू करतात, खूप लोक तुम्हाला वेडे म्हणतील, खूप लोक तुमच्यावर हसतील. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेळी माणसं इतिहास घडवतात. त्यामुळे म्हणलं तुम्हाला वेळ लागलाय तर अजून 2-4 लोकांना बोलायचं म्हणायचं तुम्हाला वेळ म्हणणार. जितके जास्त लोक तुम्हाला वेळ म्हणणार ना तितक्या लवकर तुम्ही यशस्वी. आम्हाला पण खूप लोकांनी वेळ नाही. आमचा फोकस क्लिअर होता ना. आम्हाला चंद्र दिसत, आम्हाला सोडियम दिसत. आम्ही बरोबर पाण्याकडे जायचं आम्हाला माहिती होतं. चंद्राला बघितलं तर पाण्याकडे जाणार, सोडियम कडे बघितलं तर कुठे जाणार? दुसरीकडे जाणार. बरोबर? त्यामुळे फोकस ठेवला. 2 लोकांना घेऊन बिझनेस चालू केला 20 वर्षापूर्वी. आज जो 20 वर्षात जो टीम तयार झालेली आहे ती टीम 18 ते 20 लाख लोकांची तयार पूर्ण भारतामध्ये. मी कुठेही हवेत कधी बोलत नाही. नेटसप मध्ये कुठलाच लीडर हवेमध्ये बोलू शकत नाही, कारण नेटसप एवढी ट्रान्सपरन्सी जगातली कुठली कंपनी तुम्हाला देते जगामध्ये. जे बोलणार ते तुम्हाला मी दाखवणार. सगळं मोबाईल मध्ये आहे. तुम्हाला मी सांगतो मला 30 करोड रुपये मिळाले, माझ्या मोबाईलवर तुम्हाला दिसणार. बरोबर? मी सांगतो 18 लाख लोकांची माझी टीम असेल, कारण मला मोजताच येत नाही पुढे किती झाले. पण साधारण 18 ते 20 लाख लोक माझ्या हाताखाली पूर्ण भारतामध्ये आहेत. तुम्ही पाहिजे तर 2, 4, 8 सगळे मोजू शकता. 18 अख्खं नेटसप तुम्हाला दाखवतंय. एवढी ट्रान्सपरन्सी नेटसप तुम्हाला ठेवतो.
याच 18 लाख लोकांच्या माध्यमातून हे 30 करोड माझ्याकडे आले. याच 18 लाख टीमच्या माध्यमातून आज जी आपली टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून 27 लोक असे ज्यांना दर महिन्याला 16 लाख रुपये मिळतात. 27 लोक असे त्यांना दर महिन्याला 16 लाख रुपये मिळतात. 18 लोक असे की जे आज करोडपती झालेले आहेत. त्यानंतर 100 प्लस असे लोक आहेत जे 1 19 2 19 4 19 फास्ट ट्रॅक मध्ये आहेत. बरोबर. त्यानंतर 2000 प्लस फास्ट ट्रॅकच्या एंट्री आपण पूर्ण भारतातून यावेळी करणार आहोत. आपली टीम तर तुम्ही पण आहे. बरोबर. तुम्ही पण या 2000 मध्ये आहात. बरोबर ना. आणि 3500 पेक्षा जास्ती सुपर ट्रॅकचे अचिव्हर्स आपल्या टीममधून पूर्ण भारतामध्ये होणार आहेत. एवढी मोठी ही टीम आहे त्याच्यात तुम्ही हिस्सा आहात. आणि सांगायला अभिमान हा वाटतो की ही जी टीम आहे ना ही आज नाही तर गेल्या 1 वर्षापासून साधारण भारताची नंबर 1 ची नेटवर्कची टीम आहे. बरोबर ना. आता जितके तुम्ही पुढे जाणार तितकी आपली टीम पुढे जाणार. ती टीम तुमची तुम्हाला पुढे द्यायची असेल तुमच्या खाली पण तुम्हाला काय करावे लागतील. आज मी जसं सांगू शकतो माझ्याकडे 27 लोक असे ज्यांना दर महिन्याला पैसे मिळतात. बरोबर ना. तसं तुम्ही उद्या सांगितलं पाहिजे मी फास्टॅग मध्ये माझ्या खाली 4 लोक असे आहेत की जे सुपर बिल्डर आहेत. म्हणजे मी सांगा मगाशी कोणतरी बोललं मी एकटा अचिव्हमेंट केलं काय मजा नाही तर मी टीमला घेऊन अचिव्हमेंट केलं याच्यात मला खूप आनंद आहे. बरोबर ना. हा विचार कधी पण सांगा. हाच विचार तुम्हाला मोठा लीडर उद्या बनवणार आहे. बरोबर. काय सुरुवात करून केली तर येऊ पडतात. सुरुवात करून केली की आपण पैसे झाडाला अरे घरचे म्हणतात समाज म्हणतो पैसे झाडाला लागत नाही. बरोबर ना. अंतरून बघून काय बोलणं सोपं करणं सगळं उलट बोलायला सुरुवात करा. सगळं उलट बोलायला सुरुवात करा. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल जर माइंडसेट बदलायचं असेल बरोबर ना तर मिडिल क्लास वाल्या माइंडसेट मधून जर बाहेर यायचं असेल ना ते सगळं उलट बोलायला सुरुवात करा. कारण बघा माणूस लहानाचा मोठा होतो हे शिक्षण घेऊन मोठा होतो पैसे काढायला लागत नाही. अंतरून बघून बाहेर पसरा बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे. त्याच माइंडसेट मध्ये माणूस मोठा होतो. त्याच माइंडसेट मध्ये आई वडील त्याला शाळेत टाकतात. पहिलीमध्ये टाकतात 1ली क्लास पास होतो. 5वी मध्ये टाकतात 5वीचा क्लास पास होतो. 10वी मध्ये टाकतात 10वीचा क्लास पास होतो. जगातले सगळे क्लास पास करतो. एक क्लास मोस्ट तर पास होत नाही त्याला म्हणतात मिडिल क्लास. आणि ते विचार पण झाले शकत. विचार बदलायला पाहिजे. पैसे कुठे लागतात आता इथून गेल्यावर सांगा बरं सांगा मला पैसे झाडा लागतात काय म्हणतील मगाशी मी काय सांगितलं जितके जास्त लोक वेळे म्हणतील तितक्या लवकर तुम्ही इतिहास बनवणार. आणि आपण उदाहरण सकट तुम्हाला पटवून देणार की पैसे झाडालाच अंतरून बघून पाय नसतात पसरायचे. तुम्हाला पाय किती पसरायचे ना वेगळं काही नाही करायचं. नेटवर्क मध्ये बोलणं तितकं सोपं नाही डबल सोपं आहे करणं. कारण तुम्हाला करायचं काय नाही तुम्हाला फक्त सिस्टीम लावायची बाकी सगळं सिस्टीमच करणं. समजतं. पैसे झाडायला लागतात. तुमच्याकडे पण पैसे झाड आहे तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की माझ्याकडे जे आहे ना नेटचं हे पैशाचं झाड आहे. आज मी तुम्हाला सांगितलं मला 18 लाख लोकांची माझी टीम आहे. आपण 1-2 मिनिटासाठी इथं ते 17 लाख लोक बाजूला ठेवले. ते 17 लोक काहीच करत नाही असं तुमच्याकडे पण लोक आहेत ना काही लोकांची काहीच करत नाही. तसं मी म्हणतो माझ्याकडे 18 लाख पैकी 17 लाख लोक असतील ते काहीच करत नाही. आता उरलेले 1 लाख लोक काय करतात. एक फॅमिली एक पेस्ट वापरते एका महिन्यात संपते का संपल्यावर काय करणार जाणार नाही का स्टॉक पॉईंटवर खिशातून पैसे देणार. आम्ही फोन करायला पाहिजे तुम्हाला बाबा तुझी पेस्ट संपली जा घेऊन येऊन मी फोन करतो का तुम्हाला तुम्ही तुमचं जाता मी तुम्हाला 100 रुपये देतो का एक डे 100 रुपये पेस्ट घेऊन ये तुम्ही तुमच्या खिशातले 100 रुपये टाकता. 1 लाख लोक भारतात कुठेही जरी असले त्यांनी खिशातून 100 रुपये त्यांच्या जवळच्या स्टॉक पॉईंटला दिले पेस्ट घेतली घरी गेले आज झाले त्यांचे दात स्वच्छ झाले छान झाले त्यांचा फायदा झाला. माझं काय 1 लाख लोकांनी किती पैसे जमा केले 100 रुपये. 1 लाखावर शून्य किती असतात लाखावर शून्य किती उत्तर द्यायची काही असते म्हणून असं उत्तर द्यायचं तरी चालेल पण समजून घ्या उत्तर दिलंच पाहिजे असं काय
एकावर शून्य किती 5. 100वर किती शून्य 2. बरोबर. एकावर 7 शून्य म्हणजे किती एकावर 7 शून्य 100 बरोबर. समजून घ्या बोललं नाही तरी चालेल. एकावर 7 शून्य म्हणजे किती करोड 1 करोड. मी घरातून 1 पाऊल पण बाहेर नाही टाकलं पण माझा बिझनेस किती रुपये झाला 1 करोड. मी कुठे आहे घरी. बरोबर. मी कुठे आहे मी तुम्हाला पैसे दिले का 100 रुपये. मी तुम्हाला फोन केला का 6% किती पैसे दिले ते तुम्ही दात जरी घातलं तरी माझ्या घरामध्ये 6 लाख रुपये ना. त्याच्यापेक्षा मोठं पैशाचं झाड आणि हे तुमच्या बाबतीत पण होणार आहे. जर तुमची टीम मोठी झाली हीच गोष्ट तुमच्या बाबतीत होणार की नाही होणार. म्हणजे पैसे झाड तुमच्याकडे आहे का तुम्हाला फक्त ते कळलं पाहिजे. तुम्ही डिसिप्लिन करताय काय ते कोणाला पाहिजे नाही. बरोबर की नाही. हे पैशाचं झाड नेटवर्क तुम्हाला मिळालेलं आहे. त्याला जर नीट लावलं वर्ष 2 वर्ष जर नीट काम केलं त्याच्यामध्ये सिस्टीमनी काम केलं तर काय होणार आहे आयुष्यभर पिढ्या ही सिस्टीम तुमच्यासाठी काम करणार आहे. आणि हे सिस्टीम तुम्हाला 16 लाख रुपये कमवून देणार आहे. आज जर सिस्टीमनी काम कराल आयुष्यभर ही सिस्टीम तुमच्यासाठी काम करेल. जागोजा परत सांगतो ध्येय नीट ठेवा. फास्ट ट्रॅक मध्ये यायचं असेल तर खालच्या लोकांना सुपर ट्रॅक मध्ये आणा. तरच हा बिझनेस तुम्ही एक लीडरशिप म्हणून करणार. तरच हा टीम वर्कचा बिझनेस करणार. तुमची अचिव्हमेंट होणार तुमच्या खालच्यांची अचिव्हमेंट होणार. नेक्स्ट मध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. कंसामध्ये परत आहे जर ध्येय निश्चित केलं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. माझा खूप धन्यवाद.